तर तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे। त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासह ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी ही मोठी गर्दी बघायला मिळते। पहाटेपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्यात आणि शहरामध्ये भक्तिमय वातावरण बघायला मिळतंय। आज तिसरा श्रावणी सोमवार आणि आपण हे दृश्य बघू शकताय। त्र्यंबकेश्वर मधली ही दृश्य आहेत, भाविकांची मोठी गर्दी जमली आहे। हिंदू धर्मामध्ये श्रावण मासाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक भाविक हे त्र्यंबकेश्वरमध्ये त्र्यंबक राजाच्या दर्शनासोबतच तिसऱ्या श्रावण सोमवारी हे ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारत असतात आणि त्याचं महत्त्व हे पुरातनपासूनचं आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर त्र्यंबकच्या या संपूर्ण परिसरामध्ये ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेले आहेत। अनेक भाविक या ठिकाणी येतात, कुशावर्तावर स्नान करतात, त्यानंतर त्र्यंबक राजाचं दर्शन घेतात आणि पुन्हा एकदा या ठिकाणी प्रयाग तीर्थस्थळ म्हणून जे ओळखलं जातं त्या या तळ्याभोवती या ठिकाणी प्रदक्षिणा मारून खरं तर ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारतात आणि अशा स्वरूपाची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा त्र्यंबक राजाचं दर्शन घेतात। अशा स्वरूपाची इथली परंपरा आहे। ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी आलेले आहात, काय मनामध्ये भावना आहे? खूप सुंदर आहे मनात भावना की ब्रह्मगिरीची फेरी करायची। आज आमची पूर्ण टीम आली आहे इथे LICची। मनामध्ये भावना म्हटल्या की इतके सारे लोक देवाचं करतायत आणि आपण नाशिकमध्ये राहून जर येत नसेल तर त्याला काहीच अर्थ नाहीये। प्रथम पूर्ण नाशिककरांवर शंकरजी भगवानचा आशीर्वाद असावा। जो 12 वर्षात कुंभमेळावा नाशिकमध्ये होतोय तो भगवंताच्या आशीर्वादाने सुखरूप पार पडावा अशी आम्ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। तुम्ही काय या सगळ्या दरम्यान इथलं जे प्रसन्न वातावरण आहे आणि विशेषतः भारावलेलं वातावरण आहे, लाखोमध्ये गर्दी उमटलेली आहे आणि शंकर पार्वतीचं दर्शन घेण्यासाठी ही माझी 5वी फेरी आहे आणि ज्यांनी आजपर्यंत कधी फेरी मारलेली नाही तर मी सगळ्यांना आव्हान करेल की एकदा तरी तुम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्या। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक।